वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये मांडण्यात येणार. दरम्यान संसदेत विधेयकावरून गोंधळाची शक्यता. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न. वक्फ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केलं जाणार. भाजपने सगळ्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावली. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आजची सभागृहातील रणनीती ठरली. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार, फडणवीसांचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार. त्यापूर्वी मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी बैठक घेतली. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला आम्ही लोकसभेत पाठिंबा देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे, म्हस्केंची माहिती. हे तर वक्फ बर्बाद बिल. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका. लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. वक्फ सुधारणा विधेयकावरती ठाकरे गटाच्या खासदारांची काल रात्री उशिरा दिल्लीमध्ये तातडीची बैठक पार पडली. आज लोकसभेमध्ये सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका निश्चित करण्यासाठी बैठक. उदयनराजे भोसले यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. वतन जमिनींच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप केला. जमिनीसाठी कोरटकर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये आज अर्ज करण्याची शक्यता. काल कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम आणखी वाढलाय. दिशा सालियन प्रकरणी याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत सतीश सालियन यांचे गंभीर आरोप. अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्वाची. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही अजित पवारांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे या दौऱ्याला अनुपस्थित राहणार. धनंजय मुंडेंनी एक्स पोस्ट करत माहिती दिली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स. अजित पवारांच्या बीड जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, नाहीतर असेच आतमध्ये एकमेकांना संपवतील. बीड जेल प्रकरणावरून मनोज जरांगेंची टीका. बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणात वाल्मिक कराडचं नावच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सोनावणे वाघमोडेंवर गुन्हा दाखल. मनीषा बिडवे हत्या प्रकरणाचा सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का, यासाठी सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड कळंब यांनी पोलिसांकडे तपासाची मागणी केली. नागपुरी हिंसाचारातील आरोपी हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर होण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याच्या प्रकरणी कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स. खार पोलीस ठाण्यामध्ये कामराविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होईल, न्यायालयाची माहिती. लोकशाही पद्धतीनं एखाद्या कलाकाराची क्रमाक्रमानं कशी हत्या करायची, कुणाल कामराची नवी एक्स पोस्ट. पोस्टमध्ये 5 मुद्द्यांचा उल्लेख. स्टुडिओ तोडफोड प्रकरणी जी तत्परता शिवसैनिकांवर कारवाई करण्यात दाखवली ती कुणाल कामरावर दाखवा. शिवसेनेचे कुणाल सरमळकर यांची खार पोलिसांकडे मागणी. कुणाल कामरावर लवकरात लवकर कारवाई करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्याची सरमळकर यांची माहिती. गंगेतील पाण्याबाबतच्या वक्तव्यावर शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. सेना भवन समोर गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचा बॅनर. समाधान सरवणकरांनी हा बॅनर लावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. शिवतीर्थ इथं बैठकीचं आयोजन. मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर बदनापूर तालुक्यातील आन्वी इथं आश्रमशाळेच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करणार. संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या राजू शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केली. पिंपरी शहराला आमदार अण्णा बनसोडेंच्या रूपानं मोठं पद मिळालं म्हणून फक्त अभिनंदन करण्यासाठी अण्णा बनसोडेंची भेट, या पलीकडे अर्थ काढणं चुकीचं, संजोग वाघेरेंचं स्पष्टीकरण. चैत्र नवमीमध्ये कोलंबी मटण नैवेद्य असतो, तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादू नका. संजय निरुपम यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंची टीका. मनसे सरचिटणीस नयन कदम यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याची विनंती केली. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबाला इथंच गाडला अशा आशयाचा फलक लावण्याची विनंती करण्यात आली आहे. गडचिरोलीसाठी खनिकर्म प्राधिकरण मंत्रिमंडळ बैठकीत स्थापनेस मंजुरी. जिल्ह्यातील खनिज क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास आणि संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यास मंजुरी. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं विधान. राज्यातील कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण. वारंवार होणाऱ्या रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी नियमावली जारी. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होऊ नये यासाठी राज्य सरकारचं नवीन वीज धोरण. राज्यातील विद्यमान उद्योग शुल्काचा सरासरी बिलिंग दर 10.85 रुपयांवरून 9.20 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली. सातारा शहरात जनमन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या रस्त्याचं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. या टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक, टेलिफोन, गॅस पाईप अथवा पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी रस्ता खोदकाम करावा लागणार नाही. 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीमध्ये 1.74% वाढ. अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह हृदयरोग, मधुमेह या विकारांवरील औषधं महागली. दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून धडक कारवाई. दहिसर टोल नाक्यावर पहाटे दुधाच्या गाड्यांची तपासणी. 3 गाड्यांमधून नमुने संकलित. भेसळीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी करणार. तसंच 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीनं करणार. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. जुनं वाहन स्क्रॅप केल्यास नव्या वाहन खरेदीसाठी 15% कर सवलत मिळणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 3 वर्षात जुनं वाहन स्क्रॅप केल्यास सवलतीचा लाभ लागू होणार. राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी. सिंगल प्रवाशाची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. यासाठी एका संस्थेला 50 बाईक चालवण्याची परवानगी. तर पावसाळ्यामध्ये कव्हर असलेल्या ई बाईक वापरणार. बुलढाण्यातील शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात. 5 जणांचा मृत्यू. खासगी बस, एसटी आणि बलेरो कारचा भीषण अपघात. सोमवारच्या तुलनेत काल मुंबईतील तापमानात 4.5 अंशांनी वाढ. ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा. घामानं मुंबईकर हैराण. साताऱ्याच्या कराड शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. संपूर्ण रस्त्यावर गाराच गारा. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार सरी. उन्हाळी पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.